बघा आपला मॅथचा सेकंड लेसन चालू होता, कोणता? पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा लेसन आपला चालू होता, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 अँड 2.2 हे ऑलरेडी बघितले. आता काय बघायचं आपल्याला? 2.3 हा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. छोटा प्रॅक्टिस सेट आहे, डायग्राम आहे फक्त, आणि फक्त 3 डायग्राम आहे. पण ह्या डायग्राम काढण्याच्या 2-3 मेथड्स आहेत. काय काय ते आपण बघू. एक काम करू, डायरेक्ट आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेऊन टाकू, म्हणजे काही मध्ये काय असेल ते काही कळून जाईल आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये पण. मग आता बघा, प्रॅक्टिस सेट जो 2.3 आहे त्याचा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, बघा, लिहू नका, फक्त लक्ष द्या. काय पहिला क्वेश्चन? ड्रॉ अ लाईन यल. तुम्हाला काय सांगितलं आहे? एक लाईन आहे यल, ती यल लाईन काय करायची? एक ड्रॉ करायची. समजून घ्या, लिहू नका कोणीच, फक्त ड्रॉ करण्यासाठी. हा लिहायचं काही नाही, सॉल्व पण काहीच करायचं नाही, फक्त चित्र काढायचे मस्तपैकी, बाकी दुसरं काही करायचं नाही आहे. मग आता पहिलं स्टेटमेंट काय सांगितले आपल्याला? ड्रॉ अ लाईन यल. मी काय काढले? एक यल लाईन काढली, बरोबर, जेवढं सांगितलं तेवढं. सेकंड काय? टेक अ पॉईंट ए आउटसाइड द लाईन. त्यांनी आपल्याला काय सांगितले? ए हा एक पॉईंट घ्या जो एलच्या कुठं असणार आहे? आउटसाईडला असेल, कुठं घ्या, कुठं प्रॉब्लेम नाही. मी सपोज इथं घेतलं, अलग लक्षात, कुठे घेतला? मी इथं घेतला. याला काय म्हटलं? पॉईंट ए म्हटलं. नेक्स्ट पुढं काय बघा, थ्रू आउट पॉईंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू यल. मग आता ह्या ए मधून आपल्याला काय करायचे? पॅरलल लाईन काढायची. कोणाला पॅरलल असली पाहिजे? ती ह्या यलला, म्हणजे अशी एक लाईन काढायची, बाकी काहीच करायचं नाही आहे. पण ती काढण्यासाठी काय करायचे? तर 2 मेथड आहे. किती मेथड आहे? 2. फर्स्ट मेथड कंपास बघू, ज्याच्यामध्ये सर्व व्हेरी गुड, छान, व्हेरी गुड. हे बघा, ये हां, याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? सेट स्क्वेअर म्हणतो याला. काय म्हणतो आपण? सेट स्क्वेअर म्हणतो याला. 2 मेथड कशा असतात बघा जनरली. एक काय करायचं, आता हे पण हे ॲक्च्युली आता बसणार नाही आहे. अगं बाई, हे असं धरायचं आहे, असं. चला इकडे एक लक्ष द्या. एक जो सेट स्क्वेअर जो आहे का, तो हे बघा इथं धरायचं आहे असा, जो कोणाला पॅरलल पाहिजे? यलला. जनताला का मी काय बोललो? आणि हा दुसरा जो आहे का, तो याला असा जोडून द्यायचा. हे बघा असं जोडला का? जनताला काय करतोय मी? एक हा जो सेट स्क्वेअर आहे का, हा याला पॅरलल ठेवायचा, म्हणजे या लाईनवर ठेवायचा. आणि दुसरा कसा ठेवला मी? त्याला पॅरलल, म्हणजे आपल्याला वरती एक लाईन काढते. रील का काढता? मग बघा ना, हा असा ठेवला आहे आणि याला हा काय केला? असा अटॅच केलेला आहे. हा अटॅच केला का ही लाईन अशी काढून घ्यायची. लक्षात आलं का? ही बाजूला घेऊन टाका. हे बाजूला घेतले का ही कंटिन्यू करायची लाईन. काय करायची? ही लाईन कंटिन्यू करायची. मग बघा, ह्या दोन्ही पण लाईन एक्झॅक्टली काय येणार? एकमेकांना पॅरलल येणार आहेत. लक्षात आलं काय केलं? सिंपल आहे ना. हे कशा प्रकारे ठेवले कळाले का पण सर्वांना? नक्की का? हे 2 कसे ठेवलेले असं एक काढू शकतो, किंवा सेकंड मेथड आहे. काय सेकंड मेथड आहे? हा क्वेश्चन नंबर कोणता झाला आपला? फर्स्ट झाले. याला अजून एक ऑर मेथड आहे. कोणती मेथड आहे? पुन्हा त्यांनी काय सांगितले? ड्रॉ अ लाईन यल. पुन्हा मी काय केली? सपोज एक लाईन आहे, एक ही यल लाईन काय केली? मी ड्रॉ केली. ही सेकंड मेथड सांगतोय. आता काय करायचं? आपल्याला एक स्केल घ्यायची. काय घ्यायची? एक स्केल. सपोज ही स्केल घेतली. ह्या स्केलवर काय करायचं? रॅन्डम एक काहीतरी काय करायचं? डिस्टन्स घ्यायचं. सपोज बघा इथं 1 सेंटीमीटर, 2, 3, 4, 5, 6, 7 आहे का? मग काय करायची? स्केल इथं ठेवायची आणि इथं काय घ्यायचं? सपोज 5 सेंटीमीटर घ्या, 4 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा ही स्केल पुन्हा इथंच ठेवायची आणि इथं सुद्धा काय घ्यायचं आपण? 5 सेंटीमीटर. आणि ह्या दोन्ही पण लाईन एकमेकांना काय करायच्या? जॉईन करायच्या. म्हणजे ह्या दोन्ही पण लाईन एकमेकांना काय येणार आहे? पॅरलल. इथे एक आउटसाईडला आपण काय घेतला होता? हा ए पॉईंट घेतला होता. म्हणजे तुम्ही स्केल घेऊन काढू शकता, किंवा हे स्केल जे आहेत 2 हिनी सुद्धा तुम्ही ते काढू शकता. सेट बॉक्सने पण काढू शकतात किंवा स्केलने पण काढू शकतात. बस संपला पहिला क्वेश्चन. फक्त 2 लाईन काढायचे. जमले का रे? नक्की ना. सेकंड पण काढून दाखवू का मी? काय बघा आता सेकंड क्वेश्चन काय? पुन्हा तोच आहे. सेकंड क्वेश्चन काय? ड्रॉ अ लाईन यल. पुन्हा काय करायची आपल्याला? यल लाईन काय करायची? ड्रॉ करायची.
लक्षात, ही लाईन कोणती आपली यल लाईन आहे. नेक्स्ट पुढं काय सांगितले, टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन. एक पॉईंट घ्यायचा इथं, कुठंतरी पॉईंट घ्या, कुठेही घ्या, त्या पॉईंटला नाव काय द्यायचं आपल्याला, टी. नेक्स्ट पुढं काय म्हणलं, थ्रूआउट पॉईंट टी ड्रॉ अ पॅरलल लाईन टू यल. मग ह्या टी मधून एक आपल्याला लाईन काढायची जी कोणाला पॅरलल असणार आहे, यलला. मग पुन्हा मी सांगतो, वाटलं सर दोन ऑप्शन आहे आपल्याकडं, एक काय तर हा सेट स्क्वेअर आहे, हे दोन सेट स्क्वेअर म्हणतात त्याला, हे दोन जे आहे ना आपल्या प्रत्येकाच्या कंपासमध्ये असतात. याचा यूज काय आजपर्यंत कोणाला माहीत होतं का, नाही, हा पहिला यूज आहे याचावाला. सेट स्क्वेअरमध्ये काय करायचं, मग आता हा काय करायचा आपल्याला, एकमेकांना इथं पॅरलल ठेवायचा. बघा ह्याला, हे बघ हा खाली आलाय का पॅरलल, दिसतोय ना, आणि हा याला इथं पॅरलल ठेवायचं. हा पॉईंट आपल्याला इथं दिसला पाहिजे, दिसतोय का आता एक्झॅक्टली. मग हा बघा इथं एकदम पॅरलल दिसतंय, इथं पण एक पॉईंट दिसतोय ना आपण जो काढलाय तो पुन्हा ड्रॉ करायचा. मग हा काय करायचा, कंटिन्यू वाढून घ्यायचं, झाली पॅरलल लाईन. लक्षात आलं का. दुसरा ऑप्शन काय, हाच क्वेश्चन, ड्रॉ अ लाईन यल. याला यल लाईन आहे, याच्या आउटसाईडला कोणता पॉईंट घ्यायला लावला आपल्या, टी. मग आपण तो कसा घेऊ शकतो रे, काहीतरी 4-5 सेंटीमीटर घेऊन टाका. सपोज इथं 6 सेंटीमीटर इथं आलाय, आणि इथं पण एक काय करायचं, अजून एक 6 सेंटीमीटर घेऊन टाकायचं, लक्षात. आणि ते दोन्ही पण काय करायचे, एकमेकांना अटॅच करायचे, झाली तुमची पॅरलल लाईन. दुसरा क्वेश्चन पण तुमचा सॉल्व झाला, येईल का लक्षात. आणि आता थर्ड क्वेश्चन पण घेऊन टाकतो मी लगेच, अरे उचलण्याचं अवघड आहे. ते थर्ड क्वेश्चन काय घ्यायचं आता आपल्याला, थर्ड पुन्हा तोच आहे बघा. काय पुन्हा थर्ड क्वेश्चन, ड्रॉ अ लाईन यम. एक काय करायचे आपल्याला, एक यम लाईन काय करायचे, ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट, ड्रॉ अ लाईन यन विच इज पॅरलल टू लाईन यम. आता एक यन लाईन पण ड्रॉ करायची जी कोणाला पॅरलल असणार आहे, यम लाईनला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. ॲट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर. पण याचं डिस्टन्स किती होतं माहीत होतं का रे आपल्याला, आपण रॅन्डम घेऊन टाकायचं, कारण की डिस्टन्स सांगितलेलंच नाही आहे. बट इथं आता काय सांगितलं आपल्याला, डिस्टन्स सांगितलं आहे. मग डिस्टन्स किती सांगितलं आहे, 4 सेंटीमीटर. मग आता काय करायची, आपली स्केल घ्यायची, काय करायची, स्केल. मग इथं स्केल ठेवा, आता इथे स्केल म्हणून यूज करतोय, तुम्ही स्केलच घ्या. इथून पासून तर इथं काहीतरी 4 सेंटीमीटर घ्या, ओके. आणि इथं पण एक पॉईंट काय घ्या, 4 सेंटीमीटर घ्या, आणि हे एकमेकांना काय करून टाकायचे, अटॅच. झाल्या दोन पॅरलल लाईन. आणि हे डिस्टन्स जे आहे की डॅश डॅश करा, हे कोणतं असणार आहे, 4 सेंटीमीटर. ही लाईन कोणती आहे, यल. झालं, थर्ड क्वेश्चन पण आपला सॉल्व झाला. इथं मी जो पहिला एक पॉईंट काढला ना, हा किती सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर. आणि अजून एक काढायचं आहे ना, मग हे पण डिस्टन्स किती आहे, 4 सेंटीमीटर. झाला आपला बॉक्स तयार. लक्षात आलं का. बरं, बॉक्स असंच पाहिजे का, इथंच पाहिजे का, असं काही नाही. ह्या लाईन तुम्ही कुठं काढू शकतात, पण लय मोठ्या म्हणजे लय लांब नाही, जवळच काढा. जवळ म्हणजे 2-4 सेंटीमीटरमध्ये डिस्टन्स ठेवा. काय म्हणतो